देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आसी गुण गायन आवडी माझी सर्व जोडी विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपिध्वजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् महायोगपीठे तटे भीमरथ्य वरं पुण्डरीकाय दातुं मन्त्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकण्डं परब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावन्य जीवो धराथावतार कलांगांगते जो दिकामो जीवत्रं कलामीश बाधा मनोदारद समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो नारायणा ओम नमो नारायणा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेचे माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा काय मागायचे देवाकडून काय मागायचे मागणी पर
प्रकरणातील अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात, हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तेव्हा तुला काय द्यायचं, तुला काय द्यायचं असेल तर एवढंच दे की तुझा विसर कधीच न पडते, तुझा विसर कधीच न पडते. गुण गाय नावडी हेचे माझे सर्व जोडी. आणि जर तुझा विसर पडला नाही तर मी काय करेन, तुझं गुणगान करेन, तुझ्या नावाचं नामस्मरण करेन. आवड देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस, तुझ्या नावाचं नाम चिंतन करेन. अजून काय करेन, नलदे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय कर, धन नको देऊ, सोनं चांदी नको देऊ, एवढंच दे फक्त संतांची संगती. आणि जो तुम्हाला पुढचा जन्म देणार आहे तो कंच्या पण गर्भात दे, फक्त सुखी दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे मासी. गुण गाय नावडी हेचे माझी सर्व जोडी. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार देणे तो असा की दर गुरुवार महाआरती निमित्त श्री 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 1008 महामंडलेश्वर बाळानंद सरस्वती कोंढार महाराज हे दर गुरुवार महाआरती निमित्त प्रवचन कीर्तन प्रबोधन ठेवतात. आणि या गुरुवारचं कीर्तन हे माझ्या भाग्यात पडलं, हे मी माझे परम भाग्य समजतो. आणि नानाच्या चरणी नतमस्तक होत आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल तुकाराम महाराज पहिल्या चरण सांगतात, हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अय देवा तुला काय द्यायचं, तुला काय द्यायचं असेल पण एवढंच दे. हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर कधीच तुझा विसर कधीच नाही होते. देवाचा विसर सगळ्यांना झाला, कोणाला नाही झाला, संत तुकाराम महाराजांना नाही झाला. तुकाराम महाराज देवाचं इतकं भजन करायचे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करीत असताना सुद्धा तुकावर आहे देवाचं नामस्मरण करायचे, देवाचं नामस्मरण करायचे. बाजरी राखता देवाचं नामस्मरण करता ती कोणची बाजरी पक्षाने खाऊन नेली याच सुद्धा तुकाराम महाराजांना भान नव्हतं. तुकाराम महाराज देवाच्या भजनात एवढं तल्लीन व्हायचे. तुकाराम महाराजांची दिंडी निघाली, देवावरून दिंडी निघाली, दिंडी पोहोचली पंढरपूर मध्ये. एवढ्या कालामध्ये तुकाराम महाराजांनी एवढं भजन केलं. त्या विटेवर बाई त्या पांडुरंगाला तुकाराम महाराज एवढे प्रसन्न झाले की तुकाराम महाराज जेव्हा देवाच्या दर्शनाला गेले, देवाच्या चरणावर नतमस्तक झाले, देवाकडे पाहून जायलाच लागले. तेव्हा देव म्हणाले, अहो तुकाराम महाराज तुम्ही माझं एवढं भजन करता, एवढं भजन करता, मी तुमच्या प्रसन्न झालोय, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या घराची रीती माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा काही मागणे आम्ही देवाकडे काहीच मागत नाही. देव म्हणाला, अहो तुकाराम महाराज काहीतरी मागा ना. तुकाराम महाराज तरी नाही म्हणाले. देव परत म्हणाला, अहो तुकाराम महाराज एकदा तरी काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणाले, देवा तुला काय द्यायचंय, तुला ते द्यायचे. त्या अभंगाचं प्रथम चरण, हे दान देगा देवा Hey,
तुझा विसर न व्हावा. गुण गाय नावडी हेचे माझे सर्व जोडी. गुण गाय नावडी हेचे माझे सर्व जोडी. तुकाराम महाराज देवा कमाईचे हेचे दान देगा देवा. तुझा विसर न व्हावा. काय दे तुझा विसर कधीच न पडू दे. जर तुझा विसर मला कधीच नाही पडला तर मी काय केले. गुण गाय नावडी हेचे माझी सर्व जोडी. मी तुझं गुणगान गाय. देवाचं गुणगान कोणी गायलं. शबरी मातेने गायलं. शबरी माता लहान असताना शबरी मातेचं लग्न ठरलं. शबरी मातेचं लग्न ठरलं. एक जण यायचं एक प्राणी देऊन जायचा. एक जण यायचं एक प्राणी देऊन जायचं. असे करता करता 100 प्राणी झाले. 1000 प्राणी झाले. शबरी माता आईला आली. आईला म्हणाल्या गे आई हे प्राणी कशासाठी आणले. आईने सांगितलं बाळा उद्या तुझं लग्न आहे. उद्या तुझं लग्न आहे. देवाला नैवेद्य देवीला नैवेद्य देवाला नैवेद्य चढवायचं आहे. त्यामुळे हे या प्राण्यांचा बळी द्यायचा आहे. शबरी माता आई म्हणाली बाळा शबरी तू आता जा. तुला उद्या खूप त्रास होईल. तुला उद्या खूप त्रास होईल. दिवसभर उभा राहायचे तुला त्रास होईल. तू आता जाऊन झोप. शबरी माता खोलीमध्ये गेली आणि झोपली. शबरी माता बाहेरून खुश होती पण आतमधून तिचं अंतःकरण दुखलं होतं. कारण की 10 तासाचं लग्न 100 प्राण्यांचा जीव जाणार हे शबरी मातेला पटलं नाही. शबरी माता उठली. त्या प्राण्यांना सोडलं होतं. ते प्राणी अरण्यात गेले. शबरी माता सुद्धा अरण्यात राहू लागली. शबरी माता अरण्यात मातंग ऋषीच्या कोट्याच्या बाजूला एक झाड होतं. त्या कोट्यासमोर राहू लागली. कोट्यासमोर राहू लागली. शबरी मातेचा नित्यानेम असायचा. शबरी मातेचा नित्यानेम असायचा. सकाळी 3ला उठायचं. आंघोळ करायची. देवपूजा करायची. मातंग ऋषीच्या कुट्यासमोर सडा समर्पण करायचं. असं करता करता शबरी मातेने 5 वर्ष केलं. 10 वर्ष केलं. मातंग ऋषींना प्रश्न पडला. मातंग ऋषींना प्रश्न पडला की हे रोज कोण करते. हे सडा समर्पण हे सर्व रोज कोण करते. मातंग ऋषीने आपल्या शिष्याला बोलावलं. शिष्याने म्हटले अरे हे सडा समर्पण फुल रांगोळी हे सर्व तुम्ही काढताय का. मातंग ऋषीचे शिष्य म्हणाले नाही गुरुजी आमचं झोपणं 10 वाजताच आहे. उठणं 9 वाजताच आहे. आम्ही एकाच काय करू. आम्ही हे का करू. मातंग ऋषी म्हणाले तुमच्यातले 2 जण जागे राहा आणि पहा हे कोण करते. ठरल्याप्रमाणे मातंग ऋषींचे शिष्य 3 वाजता उठले. 3 वाजता उठले आणि झाडाच्या आड लपले आणि बघितलं हे सर्व शबरी माता करत होती. शबरी मातेने सडा समर्पण केलं. फुलं रांगोळी काढली आणि उठणारच तेवढ्याच मातंग ऋषीचे शिष्य आणि मातंग ऋषी आले. शबरी मातेला प्रश्न विचारू लागले अगं ये मुली तू कुठली आहे. गाव काय. नाव काय. तुझं पत्ता काय. शबरी माता मातंग ऋषीला सांगू लागली मी शबर नावाच्या राजाची मुलगी आहे. माझं बालपण माझं लग्न होणार होतं. माझ्या 10 तासाच्या लग्नामुळे माझ्यामुळे 100 प्राण्यांचा जीव जाणार होता. हे मला काही पटलं नाही. मातंग ऋषी म्हणाले तू जर असं रोज सडा समर्पण करीत राहिलीस. तू जर असं रोज सडा समर्पण करीत राहिलीस तर तुला एकदा भगवान परमात्म्याचं दर्शन होईल. गुण गाय नावडी हेचे माझी सर्व जोडी. तू त्याचं गुणगान गात राहा. तुला ते खूप आवडत आणि तुलाही खूप आवडल्यानंतर त्या देवाला देखील आवडत आणि देव तुला दर्शन देईल. शबरी मातेची 50 वर्ष गेली. 60 वर्ष गेली. शबरी माता 80 वर्षाची झाली. शबरी माता 80 वर्षाची झाली. ती उठली. 80 वर्षाची झाल्यानंतर एक दिवस असा आला ती उठली. सडा समर्पण केलं. फुलं रांगोळी काढली. उठणारच आणि तेवढ्यात तिला मागं बघितलं तर तिला रामप्रभूंनी दर्शन दिलं. शबरी मातेच्या मनात एकच भाव कि कधीतरी परमात्मा येईल. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम
शबरी मातेला राम प्रभूंनी दर्शन दिलं. शबरी माता राम प्रभूंना आपल्या कुट्यात घेऊन गेली आणि शबरी मातेने राम प्रभूंचे पाय धुतल्यानंतर शबरी माता राम प्रभूंना म्हणाली, प्रभू तुम्ही इथं बसा, मी तुम्हाला काहीतरी खायला घेऊन येते. शबरी माता एक कटोरी घेऊन बाहेर गेली. एक बोरीचं झाड होतं. शबरी माता एक बोर तोडायची, तोंडात घालायची, गोडे का नाही पाहायची. जे गोड असन ते कटोरीत टाकायची आणि जे घाण असन ते बाहेर फेकून द्यायची. एक कटोरी भरली. शबरी मातेने राम प्रभू समोर जे ते बोर ठेवले, ते बोर राम प्रभू समोर ठेवले. ते बोर राम प्रभूंनी खाल्ले. पण लक्ष्मण रायाने काही खाल्ले नाही. लक्ष्मण राय राम प्रभूंना म्हणाले, राम प्रभू हे बोर कुरताडलेली आहेत, हे बोर कुरताडलेली आहे, हे तुम्ही कसं काय खाता? ते राम प्रभू लक्ष्मण रायाला म्हणाले, मला काहीच नको, मला फक्त भक्ताचं तोर प्रेमाचा मला फक्त भक्ताचं प्रेम पाहिजे. देव कशाचा भुकेलाय? देव प्रेमाचा भुकेलाय. देवाला जर प्रेम भेटलं तर देव भक्ताला काही देऊ शकतो. जर आपण बाबानं प्रेम केलं, नानानं प्रेम केलं तर आपल्याला नाना काही पण देते. फक्त आपण नानानं बाबानं भाव ठेवला पाहिजे. बाबा आपल्याला काही सुद्धा देतील. मी उभा आहे, हे माझं नाही, हे बाबा, ही बुद्धी मला बाबांनी दिली म्हणून मी इथे उभा आहे. तसं मला काही येत नाही. ही बुद्धी मला बाबांनी दिली. जर मी सगळ्या जर देवाचं भजन केलं, देव आपल्या स्वप्नात येईल. देव आपल्याला काहीतरी माग. आपण काहीच मागणार नाही. काही मागतील, काही मागणार नाही. जर आपण बाबा नानांचं भजन केलं, नाना आपल्याला विचारते काहीतरी मागा. आपण नानांना नानांनी आपल्या जर विचारलं काहीतरी मागा, आपण काय मागायचं? अभंगाचं दुसरं
बाबा तुम्ही काय द्यायचं, तुम्हाला जे काही द्यायचं द्या, एकच द्या, तुमचा विसर आम्हाला कधीच न पडू द्या, आम्ही तुमच्या भक्तीत असंच रमू दे. लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. बाबांनी जर अजून काही विचारलं, अजून काहीतरी मागा. आपण म्हटलं पाहिजे बाबा आम्हाला धन नको, संपदा नको, काहीच नको, आम्हाला फक्त तुमचा सहवास लाभला पाहिजे, तुमचा सहवास लाभला पाहिजे. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांचा सहवास लागला. एके दिवशीची घटना घडली. शिवाजी महाराज एकटे होते, जंगलातून चालले होते. जंगलातून चालत असताना शिवाजी महाराजांच्या माग येवण लागली. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसले. ते येवण मागून आले. ते येवणाला काहीच कळाना कोण शिवाजी महाराज. तुकाराम महाराज कीर्तन करीत होते, ते सुद्धा शिवाजी महाराज दिसत होते. सगळीकडे शिवाजी महाराज दिसत होते. ते येवण एडावले आणि ते निघून गेले. येवण एडावले आणि ते निघून गेल्याच्या नंतर सर्व काही सामान्य झालं. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या आभार मानले. तुकाराम महाराज जर तुम्ही आज नसते तर माझं काय झालं असतं ते मला माहित नसतं. मी एकटाच होतो, माझ्या समोर सहवासात काही मावळे नव्हते. मी तुमच्या कीर्तनात आलो, त्यामुळे मी वाचलो. तुम्ही काहीतरी मागा. तुकाराम महाराज सुद्धा म्हटली, माझ्या वडिलांची मी रसिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमच्या घराण्याची रीते आम्ही कोणाकच काही मागत नाही. शिवाजी महाराज म्हटले चालेल. शिवाजी महाराज किल्ल्यावर गेले. किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी सोनं, चांदी, रत्नांचे हार तुकाराम महाराजांकडे पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी ते स्वीकारले नाही. आणि तेवढ्यात शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही हे का घेत नाही? तुम्ही बर जाऊ दे, हे नका घेऊ. तुम्ही काहीतरी मागा. तुम्ही काहीतरी जमीन मागा, तुम्ही काहीतरी जागा मागा. तुकाराम महाराज म्हणाले, शिवाजी महाराज तुम्हाला जर एवढंच द्यायचंय ना, काय द्या अभंगाचं तृतीयेचं. न लगे मुक्ती धन एवढंच द्या, माझ्या संतांची संगत द्या, मला संतांची संगत द्या, मला संतांची संगत द्या. संत आपल्याला लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बघा मुखीना, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुखसोहळ स्वटी नाही. संत आपल्याला पाय पडून सांगत राहतात, बाबांनो भजन करा, बाबांनो भजन करा. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह लागलाय, आपल्या मृत्यू लोकात जन्म मिळाला. तुम्ही काय करा, तुम्ही संतांचं भजन करा.
संत लागून या पाय विनवतो तुम्हाला घरी टाळी बोला ना. तुम्ही संत हात जोडून म्हणतात तुम्ही देवाचं भजन करा, देवाचं भजन करा. ते देवाचं भजन कसं करा? विठोबा संतांचा सहवास लावलं काय होतं? गुण गायन आवडे हेच माझे सर्व जोडी. एवढे चांगले गाणारे वाजवणारे आमचे अनिल महाराज रुपवते असतील. आमच्या गावाचं भूषण अनिल महाराज रुपवते. हरिभक्त बरे सोमनाथ महाराज, मुकुंद महाराज आणि अशी गोड पखवत वाजवणारे पखवत सुद्धा तेजस आहे. दिसायला तेजस आहे आणि पखवत वाजवणारे सुद्धा तेजस महाराज असतील. खूप छान खूप गोड मंडळी आज माझ्या कीर्तनाला लाभली. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अंगणाची. मी या जन्माला आलो, मी या जन्माला आलो, माझं सार्थक झालं. आपल्याला बाबांनी हे व्यासपीठ उघडून दिले, हे व्यासपीठ उभं केले. आपल्यासारख्या माणसांचे बाबांनी व्यासपीठ उभं केले. याचा काहीतरी वापर झाला पाहिजे. या व्यासपीठावर देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. आपण बाबांकडे अजून एकच मागतो, बाबा तुम्ही आम्हाला जो पुढच्या वेळी जो जन्म देणार आहे तो आमचा फक्त सुखी जाऊ दे. जर तो आमचा जन्म सुखी गेला तर आम्ही तुमचं नामस्मरण करेल, तुमचं नामस्मरण करेल. हे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरण सांगतात. तुका म्हणे
हेचे दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गाये नावडी हेचे माझे सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाये नावडी हेचे माझे सर्व जोडी असो झाले सेवा मी माझ्या गुरुवारी कोंडाज बाबडेरे यांचे चरणी आणि श्री 1008 महामंडळेश्वर बाळानंद सरस्वती कोंडार महाराज यांच्या चरणी समर्पित करतो आणि जे चुकलं असेल ते मला परत द्या आणि जे बरोबर असेल ते तुमच्या जीवनात नक्कीच वापरत ते पुरते अधिकाचे सरते त्याची करून घ्यावे तसे पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदी मत क्षमा करणे सांगती नववी युक्ती नववी हा उपदेश तुमचे बडे बडे शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मे तुका म्हणे विठ्ठल जय देवा